महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष विचारावर ठाम असल्याने सर्व समाज घटकासोबत जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांचे प्रतिपादन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विकासात्मक व कल्याणकारी तसेच सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जनसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व असल्याची जाण राज्यातील जनतेला झाली। म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा कदम गटचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटच्या अध्यक्षपदी शेख मेहमूद यांची नियुक्ती झाल्याबद्दल बुधवारी दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा पक्ष कार्यालयात त्यांना नियुक्ती प्रदान कार्यक्रमात अरविंद अण्णा चव्हाण हे बोलत होते। यावेळी शेख मेहमूद यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष शाह आलम खान, मिर्झा अनवर बेग, ॲडव्होकेट शेखर पाटील, फिरोज सौदागर, महिला काँग्रेसच्या रिंकल तायड, संतोष डेंगळे, शीतलताई बारोटे, विजय सोनवणे, लक्ष्मण हरकळ, शिवराज जाधव, गणेश चांदोळे, शेख शमशुद्दीन सय्यद, आरिफ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना अरविंद अण्णा चव्हाण म्हणाले की जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असून शिवशाहू फुले व आंबेडकरवादी विचारधारा व धर्मनिरपेक्षता समोर ठेवून मतदार पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। महानगरपालिकेत ताकद दाखवू शेख मेहमूद। मी पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये शहर जिल्ह्याचेच होतो, परंतु त्यानंतर मी या जिल्ह्याचे नेते शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचारांचे आणि सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आदरणीय अरविंदराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि तटकरे साहेबांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि मी आज मला पक्षाने आदरणीय जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण साहेबांमुळे मला हे पद मिळालेले आहे आणि आजचा जो कार्यक्रम होता त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता। मी या अण्णांनी ज्या अपेक्षा केल्या आहेत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निश्चितपणे या शहरामधील संपूर्ण आम्ही बूथ कमिट्या आमच्याकडे तयार आहेत आणि प्रभाग कमिट्या आहेत, पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणखीन बळकटी यावी म्हणून आता आम्ही प्रत्येक वार्डामध्ये शाखा देखील उघडणार आहोत आणि अण्णांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे या महानगरपालिका निवडणुकीत आमची संख्या जास्त असेल त्यात काही माझं शंका नाही आणि सर्व महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्व समाज घटकांना उमेदवारी देऊन अण्णांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष आम्ही उभा करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो। जालन्यातील जनता धर्मनिरपेक्ष विचारांना मानणारी आहे। येत्या निवडणुकीत समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील, त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते सज्ज असल्याचे नूतन जालना शहर जिल्हा अध्यक्ष शेख मेहमूद यांनी यावेळी बोलताना सांगितले। जालना शहराचं शहर जिल्हाध्यक्षपद या आधीचे जे जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष सन्माननीय रशीद पहलवान साहेब यांनी राजीनामा दिल्यामुळं रिक्त झालं। निवडणुका महानगरपालिकेच्या असो नगरपालिकेच्या असो या तोंडावर आलेल्या आहेत। अशा वेळेस हे पद रिक्त राहणं हे पक्षासाठी धोकादायक होतं आणि म्हणून परवा दिनांक 3 तारखेला आढावा बैठक मुंबईमध्ये पार्टीने ठेवलेली होती। त्या ठिकाणी सन्माननीय अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल जे असतील, सगळेच राष्ट्रवादीची नेते मंडळी उपस्थित होती आणि त्या बैठकीमध्ये मी ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली की जालना शहरासारखं मोठं शहर आहे जिथं 70-75 हजार मुस्लिम मतदार आहे, जिथं 30-35 हजार दलित मतदार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा मतदार महत्वाचा फॅक्टर आहे। आजपर्यंत निर्णय विजय कुणाच्या बाजूनी, भले मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून मागे कोणीतरी एक जण उभे होते, पण विजय जरी मिळाला नसला तरी विजय कोणाला करायचं हे मात्र मुस्लिम समाज निश्चित ठरवू शकतो आणि म्हणून या समाजाला बाजूला ठेवून चालणार नाही, याला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे त्याच्या हातात। आणि म्हणून शेख मेहमूद सारखं एक अतिशय अनुभवी नेतृत्व गेल्या 30 वर्षापासून जे या शहरामध्ये काम करतायत, 20 वर्षापासून काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष आहेत,
आणि अशा या व्यक्तिमत्वाला ज्यांनी अतिशय संघटन चांगलं बांधलं होतं काँग्रेसचं, याच्यात काही संशय नाही. म्हणून तर काँग्रेसच्या आमदारांना या ठिकाणी निवडून येणं सोपं झालं होतं. आणि म्हणून असं हे व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळं पक्षाची ताकद निश्चित वाढली आहे. हार तोरे आता झालेले आहेत. शेख महमूद साहेबाचाही स्वभाव कामाचा आहे. निश्चित पद्धतीनं आता या क्षणापासून, उद्या नाही तर या क्षणापासून या शहरातली राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याच्या दृष्टीनं त्यांनी पावले उचलावीत आणि या ठिकाणी राष्ट्रवादीला एक सायझेबल 2 अंकामध्ये आकड्यामध्ये नगरसेवक देण्याचं काम त्यांनी करावं अशी पक्षाची अपेक्षा आहे. कारण ही अपेक्षा मी मुंबईलाही त्या मीटिंगमध्ये बोलून दाखवली आढावा बैठकीत. आणि मला वाटतं की माझ्या अपेक्षेवर, पक्षाच्या अपेक्षेवर शेख महमूद खरे उतरतील. मी त्यांच्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. यावेळी बाबा काळे, संतोष निकाळजे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना.